बुलेटिनच्या सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी आहे। पुण्यातील गर्भवती महिला मृत्यू प्रकरणी अपडेट। ससूनचा वैद्यकीय समितीचा अहवाल आज पुणे पोलिसांना जाणार आहे। अहवाल प्राप्त झाल्यावर राज्य महिला आयोगाची पत्रकार परिषद होणार आहे। तर या पत्रकार परिषदेत राज्य महिला आयोग नेमकी काय भूमिका मांडतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। तर आमदार अमित गोरखे मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेणार आहे। भिसे कुटुंबियांना नक्की न्याय मिळेल असं अमित गोरखेंनी म्हटलंय। येत्या 2 दिवसात शेवटचा अहवाल प्राप्त होईल अशी देखील माहिती त्यांनी दिली आहे। तर डॉक्टर घैसास यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी गोरखेंनी केली आहे। काय सांगाल, 13 दिवसापेक्षा अधिकचा काळ उलटलेला आहे, मात्र अद्यापही तनिषा भिसेला जे आहे ते कुठल्याही प्रकारचा न्याय या ठिकाणी मिळालेला पाहायला मिळत नाही। न्याय 100% मिळेल। 3 अहवाल आलेले आहेत। एक शासकीय डॉक्टरची कमिटी जी आहे त्यांचा अहवाल येणं बाकी आहे। शासकीय सुट्ट्यांच्या कारणामुळे तो लेट झाला असं ते सांगतायत, पण मला असं वाटतं येणाऱ्या 2 दिवसामध्ये तो अहवाल नक्की प्राप्त होईल। मी याआधीही माननीय मुख्यमंत्र्यांना भेटलो आणि आजही माननीय मुख्यमंत्री यांना मी या ठिकाणी भेटायला आलोय। आम्हाला जो अपेक्षित असलेला न्याय तो 100% मिळेल, कारण यामध्ये आपण पहिल्यापासून जी मागणी करतोय की जे डॉक्टर या ठिकाणी खऱ्या अर्थानं त्यांनी जे कल्प्रिट आहेत त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा ही पहिल्यापासून मागणी आहे आणि तनिषा भिसे यांना न्याय त्या माध्यमातून नक्की मिळेल। पण आपण पाहिलं तर आता सरकारी अहवाल जो आहे तो ससून रुग्णालयाचा अहवाल येणं बाकी आहे। काय इतका वेळ लागतो? कुठं दबाव दिसतोय कोणाचा? नाही, ह्याच्यावर कुठलाही दबाव नाही। लक्षात घ्या, पारदर्शकता अत्यंत महत्त्वाची असते। मागेही मी माननीय देवेंद्रजी फडणवीस यांना भेटलो, त्यांनी ज्या तत्परतेने सगळ्या कमिट्या बसवल्यात आणि यामध्ये पारदर्शकता येण्यासाठी थोडा वेळ लागेल, पण याच्यावर कुठल्याही प्रकारे उद्या कोर्ट कचेऱ्या होऊ नयेत म्हणून अशा पद्धतीनं हे तो रिपोर्ट येईल अशी आमची अपेक्षा आहे। चौथ्या अहवालामध्ये न्याय भेटेल असं वाटतंय का? चौथा अहवाल हा फायनल अहवाल आहे आणि त्याच्यामध्ये 100% भिसे कुटुंबियांना न्याय मिळेल, कारण जे घडलंय त्याला प्रत्यक्ष साक्षीदार मी आहे। त्या CCTV फुटेज पण मी त्या ठिकाणी पाहिलेले आहेत, त्यामुळे नक्की त्या ठिकाणी संबंधित डॉक्टर यांचा त्या ठिकाणी दुर्लक्ष झाले आम्हाला खात्री आहे। रणजित जाधव, TV9 मराठी, पिंपरी चिंचवड।